సరికొత్త పట్టుచీరల ప్రపంచం అంటేనే విఆర్ పవర్ శారీస్. విఆర్ పవర్ శారీస్లో నవవధువుకు జీవితాంతం గుర్తుండిపోయే రెండు అతి ఉత్తమమైనవి ఏంటంటే బ్రైడల్ పట్టుచీర మరియు అందమైన ఘాగ్రా. దీంతోపాటు డిజైనర్ బ్రైడల్ పట్టు, డిజైనర్ వర్క్ శారీస్, డిజైనర్ లాచా, బ్రాండెడ్ సింథెటిక్ శారీస్, డిజైనర్ కంచి అండ్ పైఠణి మరియు ఫ్యాన్సీ డ్రెస్ మెటీరియల్. అందమైన పట్టుచీరల పుట్టిల్లు అంటేనే విఆర్ పవర్. ఆకర్షకమైన నమ్మకమైన చీరల కోసం పెట్టింది పేరు విఆర్ పవర్. పెండ్లి బస్తా కోసం गुर्तुचे पेरू विआर पवार, चाटीगल्ली, सोलापूर. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये अडचणीच्या काळात येऊन आरोग्य सेवा दिली. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉक्टर कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन 4 वर्षे रुग्णसेवा केली. रुग्णसेवा करत असताना त्यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांचे कार्य अतुलनीय आहे. चीन हे कधीही विसरणार नाहीत. त्यांचा मैत्रीचा वारसा पुढे चालू ठेवणार आहोत असे सांगतानाच उज्ज्वल भविष्यासाठी भारत चीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील अशी ग्वाही चीनचे कौन्सिल जनरल काँग झियान हुआ यांनी सोलापूर भेटीप्रसंगी दिली. चीनचे कौन्सिल जनरल काँग झियांग हुआ यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीला भेट दिली. प्रारंभी महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. डॉक्टर कोटणीस यांनी चीनमध्ये बजावलेली वैद्यकीय सेवा ही सदैव स्मरणात राहणार आहे. त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तेव्हा डॉक्टर कोटणीस यांच्या स्मरणार्थ डॉक्टर कोटणीस फ्रेंडशिप स्कूल चालवण्याचा निर्णय याप इंडिया ऑटोमोटिव्ह ही चायनीज कंपनीने घेतला होता. त्या अनुषंगाने महापालिकेची कॅम्प शाळा ही ॲप इंडिया ऑटोमोटिव्हच्या CSR फंडातून शाळेच्या नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरण करण्यात आलेले शाळेचे हस्तांतरण उद्या कॅम्प प्रशाला येथे होणार आहे. दरम्यान डॉक्टर कोटणीस यांनी वैद्यकीय क्षेत्रात चीनच्या युद्धामध्ये मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ चीनने सोलापूर शहरातील महापालिकेचा एखादा दवाखाना किंवा प्रसूतीगृह दत्तक घ्यावे असा प्रस्ताव महापालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले यांनी मांडला. त्या संदर्भात ते सकारात्मक विचार करणार आहेत अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले यांनी दिली. त्यानंतर सोलापुरातील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारकास भेट दिली. चीनचे कौन्सिल जनरल काँग झियान हुआ यांनी येथील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून मनोभावे अभिवादन केले. त्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी या स्मारकासंदर्भात अधिक माहिती दिली. चीनचे कौन्सिल जनरल काँग झियांग हुआ यांनी स्मारकातील म्युझियम मधील सर्व छायाचित्रे पाहिली. तसेच चीनचे जनरल माहो स्ते यांनी त्यावेळी पाठविलेले कृतज्ञता संदेशपत्र त्यांना दाखविले. त्या संदर्भात माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. यावेळी निवृत्त पोलीस उपाधीक्षक मोहिते यांनी डॉक्टर कोटणीस स्मारक येथे घेण्यात येत असलेल्या चायनीज भाषा वर्गाची माहिती दिली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्यापोळ, याप इंडिया ऑटोमोटिव्हचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, डॉक्टर कोटणीस स्मारकाचे व्यवस्थापक प्रदीप जोशी, उप अभियंता किशोर सातपुते, उद्यान सह अधीक्षक स्वप्नील सोलनकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.